नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी पूनम तुमचं खूप सारं स्वागत करते. तर आता ना माझा म्हणजे आवाज वगैरे पण तुम्हाला कळतं की थोडासा बिघडला आहे. तब्येत पण थोडी बिघडली आहे माझी. हे तर आधीच बिघडलेलं, आता तब्येत पण थोडंसं अप डाऊन चाललंय. मग माझ्या बाबतीत एक एक्सपिरियन्स म्हणजे एक इन्सिडेंट घडलेला मी तुमच्याशी आज या व्लॉगमध्ये शेअर करणार आहे. आणि खरंच नक्की तुमच्या कामाचा निघेल हा माझा जो एक्सपिरियन्स आहे तो. तर मग चला मी सांगते डिटेलमध्ये. इतका डिटेल नाही सांगेन, की नेमका काय प्रॉब्लेम वगैरे. पण थोडंफार मी सांगण्याचा म्हणजे प्रयत्न करेन, की काय झालं होतं. तर थोडंसं माझा हेल्थ इश्यू चालू आहे. मग मी एम-एचमध्ये गेलेलो. एम-एचमध्ये दाखवलं, की काय प्रॉब्लेम आहे वगैरे डॉक्टरना दाखवलं. त्यानंतर ना मग डॉक्टर बोलले, की नॉर्मल आहे सगळं म्हणजे टेन्शनचं काही नाही आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. हां, मग डॉक्टर बोलले, की "हां बाबा टेन्शनचं काय नाही आहे." मग ब्लड टेस्ट वगैरे सांगितल्या, ब्लड टेस्ट केल्या. म्हणजे नॉर्मली मी होतो तेव्हा त्या दिवशी. घरी आलो आणि मला कुठून बुद्धी सुचली काय माहिती. मी काय केलं म्हणजे जे डॉक्टरांनी जे रिपोर्ट दिले होते त्यामध्ये, की त्याने एक वर्ड लिहिला होता शॉर्ट फॉर्ममध्ये. तर फर्स्ट त्यांनी काय केला तो रफ केला आणि अ, पुन्हा दुसरा वर्ड लिहिला. मग मी म्हटलं की हे का रफ केला असेल? म्हणजे कुठून बुद्धी सुचली इथंच माझं चुकलं. मग का रफ केला असेल? मग मग मी काय केलं, जो पहिला वर्ड आहे तोही सर्च केला. तो नॉर्मल होता म्हणजे त्याच्यात टेन्शनचं काही नव्हतं. तोच डॉक्टरनी रफ केला आणि दुसरा वर्ड लिहिला. तो जेव्हा त्याची इन्फॉर्मेशन वाचली, ते बस म्हणजे माझं डोकं इतकं फिरलं, मी माझंही डोकं फिरवलं, नवऱ्याचं डोकं फिरवलं. मम्मी, पप्पा, अक्षय, सायली सगळ्यांना मी म्हणजे इतकं टेन्शन दिलं त्या गोष्टीचं, की आता काय होईल आणि काय नाही. इतकं म्हणजे टेन्शनचं होती ती गोष्ट. डिटेल नाही सांगता येत आहे. पण मी पुन्हा सांगेन तुम्हाला, थोडे दिवस जाऊ दे. मग इतकं टेन्शन आलं, जेव्हा ते ऑनलाईन बघितलं मी, माझं हे चुकलं. मग इतकं मी रडारडी केली, मी घरी फोन केले, त्यांच्यासमोर रडले, नवऱ्यासोबत भांडणं केली, असं तसं म्हणजे सांगण्याच्या पलीकडे गेलं. आणि मग आता करायचं काय? म्हणजे माझ्या डोक्यातून ती गोष्ट जाईनाच झाली, की म्हणजे हे नेमकं काय? इतकं टेन्शन आलं मला. मग म्हणजे डोकं शांत होईना, रडारडी. त्यात मी अजून माझी जास्तच तब्येत बिघडवून घेतली. मग काय झालं, मग मी म्हटलं आता की एम-एचला तर इतक्या लांब नाही जाऊ शकत कारण खूप लांब आहे. अप-डाऊन भरपूर. मग उन्हाळा, त्यात त्यात त्रास होतो. मग म्हटलं की एकदा सिव्हिलमध्ये दाखवायचं. मग त्याच दिवशी आदल्या दिवशी तर मी नॉर्मल होतो, ज्या दिवशी मी जाऊन आलो. त्या दिवशी काहीच डोक्यात नाही. दुसऱ्या दिवशी मी हे सर्च केलं आणि जे सकाळपासून माझं डोकं फिरलं की विचारायचं हेच नाही. मग त्या दिवशी संध्याकाळी लगेच आम्ही सिव्हिलमध्ये म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलला दाखवायला गेलो. तर त्यांना मी रिपोर्ट दाखवले. तर त्या बोलल्या, "काही टेन्शनचं नाही आहे, नॉर्मल आहे." मग मी शांतच. मी म्हटलं, "नाही मॅडम, असं-असं मी ऑनलाईन सर्च केलं होतं आणि असं-असं आलं होतं." त्या बोलल्या, "तसं काही नाही आहे. ह्याचा अर्थ हा होतो." जो मी ऑनलाईन शोधला, तो अर्थ येतच नव्हता. म्हणजे ऑनलाईन इतकं भयानक त्यांनी रिझल्ट दिला होता आणि जे माझे रिपोर्ट होते, ते पूर्ण नॉर्मल होते. म्हणजे मी तुम्हाला खरंच एक सजेशन देईन, की कितीही काही होऊ दे, तुम्ही तुमचे म्हणजे मेडिकल प्रॉब्लेम्स असतील, कोणतेही प्रॉब्लेम असतील, तुम्ही ऑनलाईन कधीच सर्च करू नका. कारण की मला एकदम बेकार पर्सनल एक्सपिरियन्स आला ह्या बाबतीत. मी सर्च केलं, म्हणजे जे नव्हतं ते सुद्धा माझ्या डोक्यात आलं सगळं. जे काही म्हणजे
जो प्रॉब्लेम नव्हता तोही डोक्यात आलाच. पण त्यामुळे माझं जास्तच म्हणजे मला वाटतं बीपी पण वाढवून घेतला मी. इतकं म्हणजे डोकं माझं मी खराब करून घेतलं. त्यामुळे खरंच मी तुम्हाला एक सजेशन देतो, की कितीही काही होऊ दे, तुम्हाला जर काही मेडिकल प्रॉब्लेम येत असेल, हेल्थ इश्यू येत असेल, तर तुम्ही ऑनलाईन सर्च करण्यापेक्षा डायरेक्ट डॉक्टरना कन्सल्ट करा. त्यांच्याशी भेटा, त्यांच्याशी बोला आणि मगच काय असेल ते डिसिजन घ्या. ऑनलाईन येणारी म्हणजे जी Googleवर येणारी माहिती असते, ती प्रत्येक माहिती खरी असते असं नाहीये. हे तर मला कळालं. म्हणून आता मी ठरवलंय, कोणताही रिपोर्ट येऊ दे, काहीही येऊ दे, ऑनलाईन मी काहीच सर्च करणार नाही. जे असेल ते डॉक्टरांशी डायरेक्ट आपल्या म्हणजे आपल्या काही डाउट्स असतील ना, तर आपण डायरेक्ट डॉक्टरांना भेटून बोला. जर बाबा हां, एम-एचमध्ये थोडं जायला प्रॉब्लेम होतो आणि एम-एचमध्ये कसं गर्दी पण असते. तर तुम्ही सिव्हिलमध्ये दाखवा. सिव्हिलमध्ये काही इतका प्रॉब्लेम नाही. भलेही थोडे पैसे जाऊ देत, पण एक गोष्ट चांगली झाली त्या मॅमनी माझे काही पैसे नाही घेतले. कारण बस त्याने रिपोर्ट बघितला. ते बोलले, "काही टेन्शनचं काही नाहीये." तर खरंच तुम्ही ना अजिबात कोणताही मेडिकल प्रॉब्लेम, हेल्थ इश्यू अजिबात म्हणजे अजिबात Googleवर सर्च करू नका. मला खूप बेकार एक्सपिरियन्स आला. 2 दिवस माझे कसे गेलेत माझं मला माहिती आहे. आणि मी पण म्हणजे प्रॉब्लेममध्येच होतो आणि घरच्यांचं सगळं म्हणजे पुऱ्या सगळ्यांचं मी वातावरण बिघडवलं माझ्या एका ह्या चुकीमुळे. त्यामुळे आणि कधी-कधी काय होतं जी गोष्ट नसते म्हणजे साधं आपण आता म्हणतो, "हां, माझं डोकं दुखतंय," तर आपण सर्च करतो, की कशाने दुखत असेल किंवा काय. तर येणाऱ्या गोष्टी भरपूर वेगळ्या असतात आणि रिॲलिटी खूप वेगळी असते. माझं मध्ये-मध्ये काय झालं चेस्ट पेन भरपूर येत होतं डाव्या बाजूला. तर मी ते पण सर्च केलं. ते तर इतकं भयानक आलं होतं, सांगण्याच्या पलीकडेच आहे ते. पण ते काहीच नव्हतं. सगळे म्हणजे टेस्ट वगैरे झाल्या, सगळं नॉर्मल आहे. ते ॲसिडिटीमुळे पण कवा-कवा आपल्या चेस्टमध्ये पेन होतं. त्यामुळे थोडा म्हणजे आजकाल असं झालंय ना, की तब्येतीच्या बाबतीत अजिबात रिस्क घेऊ नका आणि तब्येतीपेक्षा मेंटल हेल्थ आपली चांगली राहिली ना, तर ही तब्येत चांगली राहते. एवढं तर कळालं. मी तुम्हाला सांगायले, पण मी सुद्धा ह्या घोडचुका करते. तर हा होता माझा एक्सपिरियन्स. तर खरंच प्लीज मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते, की कधीही आपला हेल्थ इश्यू Googleवर सर्च करू नका. तुमचं काही पेन होत असेल, तर तुम्ही डायरेक्ट डॉक्टरांशी कन्सल्ट करा. जे थोडक्यात असतानाच गोष्टी सॉर्ट आउट होऊ शकतात. पण जर आपण हां, असंच दुखत असलं असं म्हणत बसलो ना, तर कधी-कधी रिस्की पण होऊ शकतं. आम्हाला 1-2 गोष्टींवर भरपूर अनुभव आले. तर हा माझा एक्सपिरियन्स होता. तर नक्कीच मला खूप म्हणजे इच्छा होती की तुमच्याशी शेअर करावा. कारण की एखादी चांगली गोष्ट एखाद्यांसोबत खरंच शेअर करावी. हा माझा एक्सपिरियन्स होता. जर तुम्हालाही काही असा एक्सपिरियन्स आला असेल, तर नक्की कमेंट करा आणि हा व्लॉग चांगलाच वाटला असेल कारण खूप महत्त्वाची माहिती होती यामध्ये. तर काळजी घ्या खरंच सगळे आणि ऑनलाईन कधीच कोणतीही गोष्ट सर्च करू नका. म्हणजे हेल्थ बाबतीत. काळजी घ्या. बाय.